मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत सौ अश्विनी हंचनाळे आहेत. तळेगाव जिल्हा परिषद गणातून त्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत अशा प्रकारच्या उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदची जी काही निवडणूक लागली आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण ताईंशी संवाद साधून नेमकं त्यांच्या गणामध्ये म्हणा किंवा गटामध्ये त्यांच्या पक्षाची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न. ताई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल नेमकं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या तळेगाव जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील अधिकृत अशा प्रकारचे उमेदवार आहात आणि नेमकी तुमच्या पक्षाची तुमच्या गणामध्ये म्हणा किंवा बोरोळ जिल्हा परिषद गटामध्ये म्हणा काय परिस्थिती आहे? तुम्ही प्रचारामध्ये मागील अनेक दिवसापासून सक्रिय आहात उमेदवार या नात्याने, काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी अश्विनी हंचनाळे, तळेगाव पंचायत समिती गणामधून पंचायत समितीसाठी उभे. मी माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये हे जे 8 दिवसापासून फिरत आहे, सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, मी एक महिला असल्यामुळं महिलांचा कॉन्टॅक्ट माझ्यासोबत खूप छान असा होत आहे आणि त्यांच्या प्रत्येक एक अडचणी मी त्यांच्यापर्यंत जाऊन जाणून घ्यायचा हे जे 8-10 दिवसामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामधून बरेच असे मुद्दे आहेत की मी महिला असल्यामुळं मी त्यांचं छान पद्धतीनं समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करेल असं त्यांनी अपेक्षा ठेवून माझ्यापर्यंत ते मांडत आहेत आणि त्या पद्धतीनंच मी त्यांच्याशी प्रतिसाद करत आहे. भैयाने जसं सांगितलेत की तुम्ही गावोगाव जाऊन प्रत्येकाचा एक प्रश्न असतो तो समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा आणि 100% हमी द्या की आपण त्यांचं काम पूर्ण करू. त्याच माध्यमातून एखादी 2 मुद्दे असे आहेत की ज्यांच्या पगारी बंद आहेत, निराधार पगार समजा, किंवा आपली आशा कार्यकर्त्यातर्फे जे समजले ना ते की लाडकी बहिणीमध्ये असं आहे की KYC केल्यानंतर काही जणांचे बंद पडलेत. तर हे येत्या 2-3 महिन्यामधून आपण त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे की ते आपण पूर्ण करूत, की पगारी सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करूत. आणि जे आहेत थोड्या गावामध्ये असं आहे ना माझ्या मतदारसंघामध्ये की पाण्याचा जो प्रश्न आहे, महिला भगिनींना बाहेर जाऊन पाणी घेऊन यायला लागते, त्याचा पण आपण प्रश्न हे 2-3 महिन्यामध्ये पूर्ण करून हे तिथं हमी दिलेले आश्वासन दिलेलं आहे भैयाच्या मार्फत, ते आपण पूर्ण करून घेऊ. प्रचारामध्ये तुम्हाला महिलांचा नेमका, मग तुम्ही एक महिला उमेदवार आहात, महिलांचा प्रतिसाद कसा नेमका? महिलांचा तर खूप छान आहे. आता हे कमळ पर्व आहे, जनसेवेचा कमळ पर्व आहे आणि इथं प्रथमतः महिलांना प्राधान्य भैयाने दिलेलंच आहे आणि आमच्या मार्फत पण त्यांना असंच आहे ना, विश्वास आहे एक महिलांमध्ये की मी एक महिला आहे, त्याच्यामुळं मला महिलांचे प्रश्न त्यांनी सांगत आहेत आणि मी त्यांचं सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. आणि भैयाने जे पाठबळ दिलेलं आहे, भैयाने जे सांगितलेलं आहे की तुम्ही 100% आश्वासन द्या की पूर्ण करूत आणि ते करणार पण आहेत. त्याच्यामुळं महिलांचा जो प्रतिसाद आहे ना खूप उत्साही पद्धतीचा भेटत आहे सगळीकडेच बघितलं तर. आणि लाडकी बहीण तर आहेच पाठीशी. भैयानेच तुम्हाला उमेदवारी का दिली? तुम्हालाच का उमेदवारी दिली? भैयाने जे सर्वसामान्यांना उमेदवार दिलेला आहे, माझे मिस्टर 2004 पासून बूथ प्रमुख आहेत आणि मी 16 वर्षापासून त्यांच्या पाठीशी बघत आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातली महिला आहे. मी त्यांचा जी BJP मधला जे तळमळ, त्यांची जी आवड बघते राजकारणातली, त्याच्यामधून मला आवड निर्माण झाली की मी पण समाजाचं काहीतरी देणं लागते. तर माझ्या मार्फत मी जे बी होईल शक्य असेल ते भैयाच्या सपोर्टनं, भैया साहेबांचा इतका मोठा पाठीशी हात आहे ना, ती मी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकन इतकंच मी कसं माझं आवड निर्माण झाली माझ्या मिस्टरांकडे बघून. भैयाने ह्याच आवडीला बघून एक संधी दिलेत आणि त्या संधीचं सोनं मी पुरेपूर 100% समाजाच्या प्रश्नावर एक उत्तर म्हणून मी भैयाच्या मार्फत पूर्ण कामं त्यांची सोडवण्याचा प्रयत्न करेन. आता तुम्ही राजकारणात सक्रिय झालात, पण याच्या अगोदर तुम्ही काय राजकारणामध्ये वेगळ्या पदावर वगैरे काय काम वगैरे केलात? काय अनुभव कोणत्या पदावर वगैरे? हो, मी आता भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चाची तालुका अध्यक्ष आहे महिलांची आणि ह्याच्या आधी मी जिजाऊ ब्रिगेड मार्फत बरेच महिलांचे काम आणि माझ्यामध्ये पण एक तळमळ आहे की मी महिलांचे कामं महिला ज्या बाहेर येऊन सांगत नाहीत की बऱ्याच महिलांमध्ये असं नसतात, डेअरिंग नसते ना बाहेर येऊन काहीतरी सांगायचं, पण मी महिला असल्यामुळे मी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न आणि ते भैयाचं एवढं मोठं सपोर्ट आहे ना त्या गोष्टीला, महिला सक्षमीकरणासाठी, त्या मुद्द्यावरूनच मी हे मला त्यांचं पाठबळ असल्यामुळं मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या व्यासपीठामध्ये तुम्ही काम केलं म्हणूनच एवढं चांगलं बोललात, बरोबर? हो ना. आता तुम्ही प्रचारामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहात, बरोबर? तर किती गावांना म्हणा
ते प्रचाराबद्दल काय सांगाल दिवसभरामधलं तुमचं? सकाळी कितीला निघता, संध्याकाळी घरी कितीला जाता? मी सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर पडते आता सध्या. हां माझा मुलगा आहे 10वीला, तरी पण हां हां मला ही संधी मिळाली आणि भैयाने जो विश्वास ठेवलेत ना, त्यानुसार मी ह्याचं सोनं 100% जनतेला त्यांच्या प्रश्नावर उतरून, मी असं म्हणत नाही की मी करन, पण भैयाच्या मार्फत जो भैयाचा वर हस्त आहे माझ्याकडं सोबत आणि माझ्या पतीचा जो सपोर्ट आहे, त्या दोन्ही ह्याच्यामधून मी त्यांचं, महिलांचं आणि पूर्ण समाज महिलांचाच असं नाही पण सगळ्यांचेच प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर प्राधान्याने कोणतं काम करणार? प्राधान्याने कोणत्या कामावर फोकस करणार? मी माझ्या मतदारसंघातील जे बी प्रश्न असतील, महिलांचेच नाही पण प्रत्येक एक प्रश्न आहे समाजामध्ये. आता समजा जो पाण्याचा प्रश्न आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं निराधारांच्या जे पगारी थांबलेले आहेत, अशा कार्यकर्त्यांच्या मार्फत त्यांचे मी कामं पूर्ण करेन. आता तुम्ही प्रचारामध्ये फिरत आहात, जर आपण बघितलं समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण महिलांचे प्रश्न फारच गंभीर आहेत असं वाटतं का तुम्हाला नेमकं? कारण तुम्ही आता प्रचारादरम्यान महिलांना जवळून म्हणा किंवा महिलांचे प्रश्न जवळून बघत आहात, तर काय वाटतं नेमकं महिलांचे प्रश्न फारच गंभीर आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? हो, मी हे 10 वर्षापासून मी जिजाऊ ब्रिगेडमध्ये असताना तेव्हापासून पण बघत आहे का महिलांमध्ये असं असते ना, आपल्या हे खेडेगावाचा भाग आहे आणि इथं पुरुष प्रधान संस्कृती सुरुवातीपासूनच आहे आणि आता पण बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं जाते, जो बी काही कार्यक्रम असेल, पुरुष असतील तर सर्व आहे, असं महिलांचं कसं घरामधून तर बाहेर निघत नाहीत आणि त्यांचे प्रश्न बाहेर येऊन मांडू शकत नाहीत, तशा महिलांपर्यंत मी जाऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न मी 100%. या मुलाखतीच्या माध्यमातून अश्विनीताई हंचनाळे नेमकं तुमच्या गणातील जे काही मतदार आहेत, तळेगाव गणातील मतदार, त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगाल किंवा काय आव्हान कराल? तुम्हालाच का निवडून द्यायचं? मलाच असं निवडून द्यायचं एक त्याचं मेन कारण असं आहे ना, भैया जे आहेत आपले, संभाजी भैया, अरविंद भैया, हे दोघं पण, तो नेता सर्वसामान्यातला मातीतला नेता आहे आणि त्यांना ह्या बाकीचे सगळे जी गोष्टीचा अडचणी जे आहेत आपल्या समाजामधील किंवा ह्या खेडेगावात जे काही प्रश्न असतात त्यांची पुरेपूर जाण आहे आणि जे बी मी त्यांच्यापर्यंत जाऊन ऐकते त्या प्रश्नावर मी 100% उतरन, ही मी आज जनतेला आश्वासन, आव्हान काय सांगू इच्छिते ना, माझ्यातर्फे मी त्यांचे 100% प्रश्न सोडवू शकते ही हमी देते. आता जिल्हा परिषद गट, त्याच्यानंतर 2 पंचायत समिती गण, 3 जागा आहेत. किती मताधिक्याने निवडून येतील काय सांगाल भारतीय जनता पार्टीच्या? एक जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती, 3 जागा आहेत. 3 जागा आहेत. तिन्ही जागा बहुसंख्य मतांनी निवडून येतील 100%. निवडून तर येतील हे आम्हाला गॅरंटीच आहे, पण ती लीड किती न भेटेल, प्रचंड मताधिक्याने निवडून येणार. आम्ही प्रयत्न म्हणजे तिन्ही जागा प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आणि त्यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. निवडून येतील ह्याच्याबद्दल शंका नाही, पण ते किती मताधिक्याने निवडून येतील याबाबतची ह्याच्यासाठी उत्सुकता किंवा त्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.